नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये. आज पहा आपण मूंग आणलेले, हिरवट मुंगे. आपण या दिवसात पावसाळ्याचे असता आणि याची चटणी खूप छान लागते. आता ती कशी करायची ते पण सांगते. हे पहा, हे मुंगे आणि थोडेस आपला वला मक्की आहे, जो झाडावर असतो ना, त्याचे हे दाणे काढलेले आपण कणसाचे थोडेसे घेतलेले. आणि साहित्य काय घेतलंय मी, एक कांदा आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या, टमाटर. आता पहिले तर आपण कांदा कापून घेऊ. हे पहा, कांदा चिरून झालेला आहे. आता ह्या हिरव्या मिरच्या आणि टमाटर पहिले कापून घेऊ बारीक, कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊ आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र दळू. हे अशा कापून घ्यायच्या थोड्याशा, कारण सगळं अशा नाही टाकायच्या. आणि परत थोडस दळायला जर दळलं गेलं नाही तर पाणी टाकायचं थोडस. याची चटणी खूप छान लागते, करून पाहिजे. हे मुंगाचे दाणे आपण पहिले ठेचून घेऊ खलबत्त्यात. अशा थोडेसे जाडसर ठेचायचे आरवर, जास्त बारीक नाही. आता आहे ना, असे ठेचायचे. खूप छान लागते चटणी, करून पाहिजे. मिक्सरच्या भांड्यात नाही दळायचं बरं का, असंच ठेचून घ्यायचं. कारण मिक्सरच्या भांड्यात जाडसर आणि एकदम बारीक होऊन जाईल, तसं नाही पाहिलं आपल्याला. ठीक आहे, असं वाटलं तर थोडंसं अजून ठेचून घ्यायचे पा, असं ठेचायचं. तेल टाकते मी कढाईमध्ये, 3 पड्या बस. जिरं घालते, थोडीशी मोहरी आहे. आता कांदे टाकून देऊ आपण. हे पहा, हे आपली हिरवी मिरची आणि लसूण एकत्र केले करून दळलेलं आहे. आणि याच्यात पाणी नाही टाकायचं बरं का, कारण पाणी टाकल्याने चटणी चांगली नाही लागत, अशी कोरडी करायची मस्त. हे पहा, ही आपली मक्की आहे. आणि आपण आता टमाटर पण टाकून देऊ आणि शिजेपर्यंत चांगला हे करायचं, त्याला पूर्ण शिजू द्यायचं आपल्याला. हे पहा, या अशी मस्त टमाटर मस्त शिजून गेले. आणि थोडंसं मी कट कशी करते, कारण एवढा मोठा व्हिडिओ होऊन जाईल, कारण 5 मग स्किप करून चालले जातात, त्याच्यामुळे मी थोडाच घेते. आणि आता पहा, आपलं हे थोडीशी हळद टाकायची. आणि आता आपण मूग टाकून द्यायचे कुटलेले. हे पहा कसे मी कुटलेले आरोवर आहे, जास्त बारीक बी नाही जास्त जाड बी नाही. आणि तुम्ही लाल चटणीचे बी करू शकता, जसं मी हिरवी मिरची टाकली तशी लाल चटणी बी टाकू शकता. खूप छान लागते ही, असे मस्त. आणि तुम्हाला वाटत असेल तर खूप कोरडं आहे आणि खायला थोडं हे होईल, थोडं नॉर्मल पाणी टाकायचं. थोडं मीठ घालते बस. आपली चटणी झाली आहे तयार. हे पहा, आपली चटणी झालेली मुंगाची. आणि तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा, आणि नक्की करून पहा घरी. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा आणि शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. चला पटपट.